तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी बांधवांसाठी, भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट एप्रिल महिन्याच्या हप्त्या संदर्भातील शासनाकडून आलेला आहे. बघा, सूचना सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजेच बघा, मार्च महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाही त्यांच्या संदर्भातील खूपच अतिशय महत्त्वाची माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या जाणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि हा शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भातील असणार आहे आणि हे अनुदान वाटप करण्याच्या संदर्भातील आहे. आता अनुदान नेमकं कोणाला वाटप होणार आणि त्याचबरोबर इथं थांबलेलं व तारीख पाहिलेली बघा, 24 इथं तारखेला पैसे जमा होणार, ही संपूर्ण माहिती सुद्धा जाणून घेण्याची इथं उत्सुक तुम्हाला राहिलेली आहे. बघा मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना इथं बघा मार्च हप्ता मिळाला नसेल किंवा त्याच्या मागचे हप्ता त्यांना मिळाला नसेल, जानेवारी फेब्रुवारी त्यांना हप्ता मिळाला नसेल, तर याचे हप्ते आता तुम्हाला इथून पुढे एप्रिल महिन्यामध्ये सर्व सरसकट तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. काळजी किंवा टेन्शन घेऊ नका. आता बघा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत 18 मार्चला शासन निर्णय इथं निघाला. आणि बघा, शासन निर्णयानुसार हे जे आता अनुदान आहे हे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध इथं भूमिहीन शेतमजुरांना इथं अर्थसहाय्य योजना, जिल्हा स्थापन वेतन व वेतनानंतर खर्चासाठी इथं जसे की माहे जानेवारी फेब्रुवारी 2026 करता अनुदान वाटप करण्यासंदर्भातील एकूण 25 कोटीची इथं सरकारने तरतूद केलेली आहे. खूपच अतिशय महत्त्वाचा अपडेट असणार आहे. फक्त शेवटपर्यंत पाहत चला. अतिशय मोठा आकडा सरकारने आता इथं वाढवलेला आहे. जानेवारी ते फेब्रुवारी फक्त 2 महिन्यासाठी इतका मोठ्या प्रमाणात अनुदान करण्यात आलेलं आहे आणि हे अनुदान त्यांना वाटप करण्यात येणार आहे. मग त्या लाभार्थ्यांसाठी म्हणाली आपण जर गेलं तर साहजिकच इथं न्याय विशेष आणि विभागाच्या शासन निर्णय यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा उल्लेख आहे. मग आता ह्या शासन निर्णय नक्कीच आमच्यासाठी असेल का? तर पहा, तुमच्यासाठी इथं कुठेतरी आता फायदा कसा मिळणार आहे आणि एप्रिल महिन्याची तारीख काय असणार आहे पुढे सांगतो. बघा, आता हे जसं की आपण जर पाहायला गेलं तर कन्फ्यूज होऊन जाऊ नका. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही लाभार्थ्याचा GR नाही, तर बघा या योजनेसाठी जे अधिकृत आपण जर माहिती बघायला गेलो तर कर्मचारी काम करत असतात. त्यांचा हा निधी म्हणजेच बघा, त्यांच्या वेतनानंतर खर्चासाठी वापरला जाणारा निधी आहे. आता वेतन आणि वेतनानंतर खर्चासाठी दिला जाणारा राज्य शासनाच्या माध्यमातूनच हा खर्च आणि संजय गांधी निराधार योजनेच्या वरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या इथं कर्मचाऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येणार आहे. आणि ही जसे की लाभार्थ्यांना पहा, लाभार्थ्यांना जे अनुदान वाटप करण्यात येणार नाही इथंपर्यंत तुम्हाला इथं माहिती कळलेली आहे. परंतु पहा, मार्च महिन्याचा हप्ता बऱ्याच लाभार्थ्यांनी इथं जमा झाला नाही. मार्च महिन्याचा हप्ता भरपूरशा लाभार्थ्यांना, असंख्य लाभार्थ्यांना जमा झाला नाही. तर हे आता पैसे तुम्हाला कसे जमा होणार? ज्या मार्च महिन्याचा आता जे काही आता संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असो, आता श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो, विधवा महिला योजनेचे लाभार्थी असो, दिव्यांग बांधव योजनेचे लाभार्थी असो किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असो, या सर्व लाभार्थ्यांनी आता त्यांना हप्ता जर का जमा झाला नसेल, KYC चेक करा. तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवा आणि तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे की नाही हे नक्की चेक करा. कारण की आपण जर पाहायला गेलं तर इथं जसं की टेक्निकल इश्यू इथं भरपूरशा लाभार्थ्यांचा बँकेचा इथं निघालेला आहे. 2,500 रुपये आणि 1,500 रुपये वाटप करण्यासाठी फक्त राज्य सरकारला या शासन निर्णयामध्ये जी आता निधी मंजूर करण्यात आलेली आहे, या निधीसाठी वाटप करण्यासाठी काय जसं की कॅल्क्युलेशन इथे होऊ नये. म्हणजेच बघा, इथं भरपूरशे तांत्रिक अडचणी आणि बँकांचं इश्यू, सर्व्हर डाऊन, इथं भरपूरशे इथं त्यांना प्रॉब्लेम अडचणी आल्या. कारण की कोणत्या कारणास्तव की त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नाही. आणि एप्रिल महिना हे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, तर एप्रिल महिन्याची तारीख सुद्धा आताच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. बघा मित्रांनो, आपण जर पाहिलं ज्या व्यक्तींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना 24 तारखेला हे पैसे येतील असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 24 तारखे ते 30 तारखेच्या पर्यंत सर्व लाभार्थ्यांना हे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार, ज्यांना मार्च महिना मिळाला नाही. ज्या लाभार्थ्यांना मार्च महिना अजूनपर्यंत मिळाला नसेल त्यांनी 30 तारखेपर्यंत वाट बघायची आहे. कारण की बघा, सर्व लाभार्थ्यांना हे 30 पर्यंत पैसे येऊनच जाणार आहे. आणि एप्रिल महिन्याची तारीख हे काय असणार आहे, ज्या तारखेला आम्हाला वाटप होणार आहे. बघा, आता आपण जर पाहायला गेलं तर तहसील कार्यालयामध्ये KYC करणं सुरू आहे. तुम्ही KYC केली की नाही केली चेक करा आणि सक्सेसफुल झाली का ही KYC तुम्हाला नक्कीच एकदा जाऊन भेट द्यायची आहे.
कारण की चौकशी हे स्टेप बाय स्टेप सरकारने आता केलेली आहे आणि काही लाभार्थ्यांना इथं बाहेरसुद्धा काढण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही पात्र असून सुद्धा बाहेर जाऊ नये यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी परिपूर्ण करायची आहे. ई-के-वाय-सीवर आता सरकारने भर दिलेला आहे. बाकी एप्रिल महिन्याचा हप्ता हे कोणत्या तारखेला येणार याच्यासाठी अधिकृतपणे सरकारने जी-आर सुद्धा इथं काढलेला नाही, परंतु एक सूत्रानुसार आलेली माहिती आहे की तुम्हाला 10 तारखेच्या आतीलच हे पैसे येऊ शकतात अशी सूत्रानुसार आलेली माहिती आहे. परंतु आपण अधिकृत जी-आर आलेला नाही तर हे तारीख खरी मानू शकत नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असे शासन निर्णय जी-आर आणि शासकीय योजनांची माहिती आणि शेती संदर्भातील योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.